दिले वचन न्यायाचे रक्षण करून या निर्धार युतीचे धोरण विकास तोरण बांधणे अटके पार मराठी मनाचा हिंगावी पाण्याचा घेऊन नवा विचार आले 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 आपले सरकार अरे आले 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 आपले युती सरकार अरे आले 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 आपले सरकार अरे आले 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 आपले युती सरकार आम्ही सर्वजण एकजुटीनं राज्याचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय। सर्व क्षेत्रात भारतामध्ये तुमचं माझं महाराष्ट्र हे राज्य पहिल्या क्रमांकाचं राज्य विकासाच्या पातळीमध्ये असलं पाहिजे। हे करण्याच्या करता आम्हाला जनतेची साथ हवी, जनतेचे आशीर्वाद हवेत, तुमचा भरभक्कम पाठिंबा हवा अशा प्रकारचं पण आव्हान मी करतो। आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आपण राबवतो, पण नाशिकमध्ये केवळ शासन आपल्या दारी नाही आहे तर शासन राम दरबारी देखील आलेलं आहे। शासन आपल्या दारी शासकीय योजनांचा कुंभमेळाच आहे की ज्याच्यामध्ये आपण सगळे या ठिकाणी सम्मिलित झाला आहात। कुंभमेळ्याच्या या सेवा तीर्थावर आपली सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली ही खरोखर मला असं वाटतं की अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। मी नाशिक जिल्ह्याला या ठिकाणी आश्वस्त करतो, पुढच्या 3 वर्षामध्ये नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला 12 तास दिवसाच वीज मिळेल याची तजवीज आम्ही केली आहे। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक नगरीला मी वंदन करतो। खानदेशामधला शासन हा आपल्या दारी हा 3रा कार्यक्रम आहे। पहिला जळगावला झाला, नंतर धुळेला झाला आणि आता नाशिकमध्ये हा अतिशय क्रांतिकारी कार्यक्रम होतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। महिलांसाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गट अधिक ताकदवान करतोय। त्यांना खेळतं भांडवल असेल, त्यांनी तयार केलेल्या वस्तू असतील त्याचं मार्केटिंग करणं, त्याचं ब्रँडिंग करणं, त्याची विक्रीला त्यांना संधी देणं यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे। त्यामुळे महिला भगिनींना देखील आपल्या कुटुंब चरितार्थ चालवत असताना स्वतःच्या पायावर आर्थिक सक्षम करण्यासाठी सरकार प्राधान्य देतंय। मी एवढंच सांगतो की हे लाभ जे आहे हे लोकांसाठी आहे, ते त्यांना मिळाले पाहिजे। ही भूमिका सरकारची आहे।